सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रयत शिक्षण संस्थेचे श्रीमान ग रा वारंगे ज्युनियर कॉलेज मलकापूर. मी प्राध्यापक ए व्ही पवार. विषय भूगोल. इयत्ता 12वीसाठी आपण ऑनलाईन शिक्षण घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पहिली 2 प्रकरणं या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण पाहिलेली आहेत. तिसरं प्रकरण मानवी वस्ती व भूमी उपयोजन हे आपण पाहणार आहोत. या तिसऱ्या प्रकरणातील आपण पहिला भाग पाहिला आहे. मानवी वस्ती म्हणजे काय, मानवी वस्तीच्या निर्मितीची कारणं, मानवी वस्तीच्या निर्मितीवरती परिणाम करणारे प्राकृतिक घटक आणि त्यानंतर मानवी वस्तीचे प्रकार. आता मानवी वस्तीचे प्रकार आणि आकार हे पूर्णपणे भिन्न आहेत. आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मानवी वस्तीचे प्रकार पाहिलेले आहेत. आता मानवी वस्तीचे प्रकार काय आहेत तरी आपण एकदा पुन्हा बघूया की मानवी वस्तीचे प्रकार काय आहेत. तर दाट किंवा केंद्रित वस्ती, दाट किंवा केंद्रित वस्ती, अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती, विखुरलेली वस्ती किंवा एकाकी वस्ती. आता या ठिकाणी काय आहे की प्रकारामध्ये काय सांगता येईल, त्या वस्तीमध्ये असणाऱ्या घरांची संख्या, घरांच्या संख्येवरून वस्तीचे प्रकार पडतात. पहिला काय आहे, दाट किंवा केंद्रित वस्ती. दाट किंवा केंद्रित वस्ती याचा अर्थ एखाद्या वस्तीत, एखाद्या गावात घरं दाटीवाटीनं बांधलेले असतात. 2 घरांच्या मधलं अंतर कमी असतं आणि घरं लहान 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 असतात, एकमेकाच्या जवळजवळ बांधलेली असतात. अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती. अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती याचा अर्थ होतो की एक वस्ती वाढत 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 चाललेली आहे. वस्ती वाढत जात असताना वस्तीच्या त्या मार्गात समजा एखादी नदी आडवी आली असेल, वस्ती वाढत चालली आहे, नदीच्या काठाला वाढत चालली आहे, नदी आली तर लोक नदीमध्ये घर बांधणार नाहीत, नदीच्या पलीकडच्या काठावरती दुसऱ्या तीरावरती पुन्हा घरं बांधली जातील. म्हणजेच त्या ठिकाणी काय होईल की एक गाव वाढत चालले, नदी आली, नदीच्या पलीकडं. जसं आपण मलकापूरमध्ये पाहिलं, मलकापूरच्या इथं कडवी नदी आहे, कडवी नदीच्या अगोदर मलकापूरच्या पलीकडचा भाग असेल तो याळाने, गाव एकच आहे पण मध्ये नदी आल्यामुळं वस्ती काय झाली असेल, खंडित झाली असेल. विखुरलेली वस्ती, 2 घरांच्या मधलं अंतर जास्त असेल, लांब लांब दूर 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 अंतरावरती घर असतील, त्याला विखुरलेली वस्ती म्हणतील. आणि मानवी वस्तीचा शेवटचा प्रकार एकाकी वस्ती. एकाकी वस्तीमध्ये काय सांगता येईल की त्या ठिकाणी एकच घर असेल, तिथून बरेच अंतर, फार दूर अंतरापर्यंत बाकीची घरं असणार नाही आहे. तिथं गाव असत नाही, एकच घर असतं. मग एखाद्या डोंगराच्या उताराला, डोंगराच्या पायथ्याला, गावापासून लांब दूर अंतरावरती रानात, शेतात त्या ठिकाणी घर बांधलं असेल, त्याला एकाकी, एकटंच घर असेल त्याला एकाकी वस्ती असं म्हणतात. हा भाग आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहिलेला आहे. आज आपल्याला पाहायचं आहे मानवी वस्तीचा आकार. प्रकार आणि आकार दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. आता मानवी वस्तीचे आकार किती आहेत? एकूण आकार 6 आकार. 6 आकार कोणते असतील? पहिला आकार आहे रेषीय वस्ती, आयताकृती वस्ती, आकारहीन वस्ती, केंद्रोत्सारी वस्ती, वर्तुळाकार वस्ती, त्रिकोणी वस्ती. मित्रांनो, या ठिकाणी आकारामध्ये काय आहे की त्या गावाला एक स्वरूप प्राप्त झालं असेल, त्या गावाचा आकार जर आपण हवाई चित्र घेतलं, वरच्या जर आकाशातून त्याचं चित्र घेतलं तर त्या गावाचा आकार कसा दिसेल, कोणत्या स्वरूपाचा असेल, त्याला मानवी वस्तीचा आकार असं म्हटलं जातं. आता आपण यापैकी मानवी वस्तीचा पहिला आकार पाहणार आहोत. मानवी वस्तीचा आकार आहे त्यापैकी जो पहिला आकार आहे, मानवी वस्तीचे आकार त्यापैकी पहिला आकार रेषीय वस्ती. रेषीय वस्ती याचा अर्थ एक रेषा. त्या गावातली घर कशी असतील, एका रेषेत असतील. आता ही रेषीय वस्ती असं कसं काय होऊ शकेल, तर एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईनच्या शेजारी किंवा नदीच्या किंवा कालव्याच्या लागून असणाऱ्या वस्त्या. आता रस्ता, एखादा मोठा रस्ता गेला असेल, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनं घरं बांधलेली असतात. त्या ठिकाणी त्या वस्तीला एका रेषेसारखा आकार प्राप्त झालेला असतो. आता या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकात एक चित्र दाखवलं बघा की ह्या चित्रामध्ये काय दिसतं की मध्यभागात एक असा रस्ता गेला आहे, एक मोठा रस्ता गेला आहे. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनं घरं बांधलेली असतात. त्या गावाचा रुंदी कमी असेल, लांबी मात्र जास्त झाली असेल. गाव लांब दूर अंतरापर्यंत गेला असेल, कारण मधून रस्ता गेला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं बांधलेली आहेत आणि दोन्ही बाजूला जी घरं बांधलेली असतील त्यामुळं त्याला काय झालं असेल की एका रेषेसारखा आकार प्राप्त झाले की एका रेषेत घरं असतील. आता ही घरं
कसे असतील तर त्या रस्त्या पद्धतीनं किंवा नदीच्या आकारा पद्धतीनं ती वळलेली असते. नदीच्या आकाराप्रमाणे, रस्त्याच्या आकाराप्रमाणे रस्ता कुठं भरून गेला असेल त्या पद्धतीने ती वस्ती पसरत पसरत गेलेली असते. आता पसरत गेलेली असते याचा अर्थ काय, तर गाव असं लांब अंतरापर्यंत, दूर अंतरापर्यंत गेलेलं असेल. आता त्यानंतर आपल्याला वस्तीचा प्रकार क्रमांक 2 पाहायचा आहे, आयताकृती वस्ती. आता आयताकृती वस्ती फार मोठी सपाट जागा असेल, नियोजित केलं असेल की आता एखाद्या ठिकाणी नवीन प्लॉट पाडले जातात. तर प्लॉट पाडत असताना अगोदर रस्ते आखले जातील, त्यानंतर प्लॉट पाडले जातील. त्या पद्धतीनं घरे एका ओळीत असतील, सरळ रेषेत असतात. सगळ्या घरांच्या ओळी किंवा त्या वस्तीतील सर्व रस्ते एकमेकांना समांतर असतात. रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत असतात. आणि त्या ठिकाणी काय होत असेल की पूर्ण त्या वस्तीचा जर आकार पाहिला तर त्या ठिकाणी आयत तयार झालेला असतो. आधुनिक काळात असे नियोजित शहरं आपल्याला वसवताना किंवा नवीन जे शहर आहेत, नवीन शहर आहेत, हे शहरं वसवत असताना या पद्धतीचा विचार केला जातो. अगदी आपण कोल्हापूरला गेलो तर राजारामपुरीमध्ये गेला किंवा गल्ली नंबर 1, 2, 3, गल्ली नंबर 4, गल्ली 5, गल्ली 6 असं गल्ल्या वाढत जातात. ह्या गल्ल्यांच्या मध्ये काय झालं बघा, एक मोठा रस्ता, मेन रस्ता आहे. त्या मेन रोडला आडवे अनेक रोड आलेले आहेत, पण सगळे रस्ते, सगळे रोड एकमेकाला काटकोनातच मिळालेले असतील. आणि त्यामुळं 2 रस्त्यांच्या मधला जो भाग आहे तो बरोबर आयतासारखा दिसतो. आणि म्हणून त्या वस्तीला आयताकृती वस्ती असं म्हटलं जातं. अगदी तुमच्या पाठ्यपुस्तकात जो ऊ मधला जो एक जे आकृती काढली आहे बघा, की त्या ठिकाणी आयताकृती वस्ती असलेली पाहायला आपल्याला मिळेल. मानवी वस्तीचा जो प्रकार क्रमांक आहे 3, आकारहीन वस्ती. आकारहीन याचा अर्थ काय, त्याला कोणताच आकार नाही. मग चौकोन नाही, त्रिकोण नाही, गोल नाही, काहीच नाही, आकार नाही. कसंही जशी जागा मिळेल त्या पद्धतीनं घरं वाढलेली असतात. म्हणजे मानवी वस्ती निर्माण झाल्यानंतर त्या वस्तीच्या विकासाबरोबरच त्या वस्तीचा आकारही वाढत गेला. पण आकार वाढत जाताना एक विशिष्ट ठराविक पद्धतीने तो वाढलेला नाही. वाढणारी वस्ती अनियमित पद्धतीने वाढली, कोणत्याही दिशेला ते वाढत जाईल. सोयीनुसार आणि जागेच्या उपयोगानुसार लोकांनी घरं बांधलेली असतील. त्या वस्तीत रस्ते एकमेकाला समांतर नसतील, रस्ते मोठे नसतील, रुंद नसतील, रस्ते एका सरळ रेषेत नसतील, कसेही वाकडे तिकडे रस्ते बांधलेले असतील. अगदी मलकापूर शहर जागा त्याला त्या ठिकाणी वसण्यासाठी नाही आहे, सगळं डोंगर उतार वगैरे आहेत. त्यामुळे मिळेल त्या पद्धतीनं घरं बांधलेले आहेत. त्यामुळे एका रेषेत कुठेही घरं आलेली नाही आहेत. फक्त कसेही बोळातले वगैरे रस्ते असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्या वस्तीला कोणताही निश्चित एखादा आकार आपल्याला सांगता येत नाही त्या वस्तीचा. त्याला मग तो आकार नसल्यामुळं त्याला आकारहीन वस्ती असं म्हटलं जातं. त्यानंतरचा वस्तीचा प्रकार क्रमांक पुढचा येतो, केंद्रोत्सारी वस्ती. आता केंद्रोत्सारी वस्ती आहे, त्याचं काय आहे की ते वस्ती निर्माण होत असताना त्या एखादं गाव निर्माण होत असताना त्या गावाच्या ठिकाणी काय झालं असेल, मध्यभागी एखादं केंद्र निर्माण झालं असेल की ते केंद्र महत्त्वाचं असेल. त्या केंद्रामुळं ते गाव निर्माण झालं असेल. त्या गावात, त्या वस्तीत सर्वात महत्त्वाचं काय असेल तर एखादी वास्तू असेल, एखादी इमारत असेल किंवा एखादं ठिकाण असेल की त्या ठिकाणामुळं त्या वस्तीचा विकास झालेला असेल. अगदी साधं उदाहरण घेतलं आपण, पंढरपूर. लोक पंढरपूरला जात आहेत. पंढरपूरमध्ये जाण्यामागचा त्यांचा उद्देश काय, पांडुरंगाचं दर्शन. तिथं पंढरपुरात पांडुरंगाचं मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे. त्या विठ्ठलाचं मंदिर मध्यभागी आहे. विठ्ठलाच्या मंदिराच्या सभोवताली त्या ठिकाणी काय झालं असेल, वस्ती निर्माण झाली असेल. पंढरपूरला गेल्यानंतर बघा, पंढरपूरमध्ये घरांच्या रांगा कशा आहेत, गोल आहेत. मध्यभागी मंदिर आहे, मंदिराच्या भोवती पहिल्या घरांची रांग असेल, त्याच्यानंतर रस्ता असेल, रस्त्याच्या बाहेरून पुन्हा दुसरी रांग आली असेल, पुन्हा रस्ता आला असेल, त्याच्या पाठीमागे दुसरी रांग आली असेल. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं असेल, केंद्रापासून बाहेर रस्ते गेले असतील आणि त्या रस्त्यानुसार त्या ठिकाणी काय झालं असेल, वस्ती निर्माण झाली असेल. म्हणजे जसा केंद्रबिंदूपासून रस्ते बाहेर जातील त्या पद्धतीनं त्या गावाचा, त्या मानवी वस्तीचा विकास होत गेलेला असतो. आणि त्याचमुळे त्याला काय म्हणलं जाईल, केंद्रोत्सारी वस्ती. त्यानंतर येतो वर्तुळाकार वस्ती. आता वर्तुळाकार वस्ती म्हणजे काय असेल तर वाळवंटासारखा भाग असेल, ज्या ठिकाणी पाण्याची सोयच नाही आहे. पण एखाद्या वाळवंटामध्ये एखाद्या ठिकाणी जर पाणी उपलब्ध असेल तर त्या पाण्याचा साठा असेल, स्रोत असेल, मग काय काय असू शकेल तर एखादं तलाव असेल, एखादं सरोवर असेल, एखादी विहीर असेल. तर या पाण्याच्या
ठिकाणी पाण्याचं जर काही ठिकाण असेल, मग तलाव असेल तर त्या तलावाच्या शेजारी तलावाच्या चारही बाजूनं घरं बांधली जातात. गावाचा विकास झाला, त्या घरांच्या ओळीच्या पाठीमागे दुसरी घरांची ओळ झाली असेल, म्हणजेच या ठिकाणी त्या वस्तीत बाहेरून सगळे मार्ग आत आलेले असतात, त्या पाण्याच्या ठिकाणी मार्ग गेलेले असतात. आणि वस्तीचा जर आपण अवकाशातून जर फोटो काढून पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला तो गोलाकार दिसेल, वर्तुळाकार दिसेल. मध्यभागी त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत असेल, एखादी खनिजाची खाण असेल तर त्या खाणीच्या भोवताली पण घरं बांधलेलं असतात. एखादं मध्यभागी तर जसं पाण्याचं स्रोत आहे त्याच पद्धतीनं त्या घरं बांधलेलं असतात. गावाचा आकार पूर्णपणे वर्तुळाकार बनलेला असतो. त्यानंतर काय असेल, मानवी वस्तीचा शेवटचा प्रकार त्रिकोणाकृती वस्ती. त्रिकोणाकृती वस्ती कसं झालं असेल, दोन नद्या येऊन एकमेकाला मिळालेल्या असतात. दोन नद्या जिथं मिळतात त्याला काय म्हणतील, नद्यांचा संगम. मग त्या संगमापासून दोन नद्यांच्या मधल्या भागात, दोन संगमापासून पाठीमागं दोन नद्यांच्या मधल्या भागात जी मानवी वस्ती निर्माण झालेली असेल त्या मानवी वस्तीला काय म्हणतील, त्रिकोणी वस्ती असं म्हणतील. आता या ठिकाणी जसं दोन नद्यांच्या दरम्यान हा भाग तयार झाला असेल, त्याच पद्धतीनं समुद्रात एखादा भाग जमिनीचा भूभाग आत गेला असेल तर जमिनीच्या त्या भूभागावरती, समुद्रात जर जमिनीचा एखादा भाग गेला असेल तर त्या जमिनीच्या भूभागावरती मानवी वस्ती निर्माण झालेली असेल. अगदी साधं उदाहरण घेतलं आपण, भारताचा आकार बघा. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे, भारताच्या पूर्वेला बंगाल उपसागर आहे. म्हणजे भारताचा जो द्वीपकल्पीय भाग आहे तो त्रिकोण आकृती आहे. याच पद्धतीनं जर समुद्रात एखादा भाग गेला असेल तर त्या भूभागावरती घरं बांधली जातील आणि त्याला आकार त्रिकोणासारखा प्राप्त होईल आणि त्यामुळं त्या वस्तीचा त्रिकोणाकृती वस्ती असं म्हणता येईल. प्राकृतिक व सामाजिक कारणांमुळं अशा वस्तीची वाढ तिन्ही बाजूनं होते. आता प्राकृतिक कारणांमुळे, प्राकृतिक कारण काय आहे, समुद्र. प्राकृतिक कारण ह्याचा काय घटक आहे, म्हणजे त्याच्या तीन बाजूनं पाणी आहे आणि मध्यभागी जमीन आहे, म्हणून त्याचा आकार त्या पद्धतीनं झालेला असतो. तर या पद्धतीनं आपण मानवी वस्तीचे प्रकार व आकार पाहिलेले आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे की तुमचं पाठ्यपुस्तक घ्यायचं आहे, हाच प्रकार हाच घटक पुन्हा एकदा वाचायचा आहे, पुन्हा एकदा त्या ठिकाणी व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्यानंतर उद्यापर्यंत मानवी वस्तीचे प्रकार आणि आकार ह्या दोघांच्या मधला फरक तुम्ही स्पष्ट करून पुन्हा एकदा सांगायचा आहे. धन्यवाद.